फ्रेंड, वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित कोळकर अकॅडमी. बघा आज आपल्याला शिकायचं आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके, एक्सरसाइज 1.3. आणि पहिलं मी तुम्हाला काय सांगितलं होतं सर्वात स्टार्टिंगला, की जे काही रेग्युलर स्टुडंट येणार आहेत त्यांनी पहिलं प्रिव्हियस व्हिडिओ बघा. ठीक आहे, प्रिव्हियस व्हिडिओ बघितला असेल तरच तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे रेग्युलर व्हिडिओ तुम्हाला समजणार आहे. ठीक आहे, समजते का? कॉन्सेप्ट पण तुम्हाला व्यवस्थित समजते. आणि हा स्टार्टिंगला 1.3 त्याच्या पहिले मी बेसिक सांगतो, त्याच्यानंतर मी एक्सरसाइज वर जातो. ठीक आहे. आणि हा आपल्या ग्रुपवर आज एकीचा बर्थडे आहे, तिचं नाव आहे पलक गायकवाड. ठीक आहे, तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. चला बघा आता स्टार्ट करतो. एक्सरसाइज 1.3 त्याचा बेसलाईन सांगतो. ठीक आहे, चला बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला अशी व्हॅल्यू देणार आहे डी इक्वल टू दोन व्हर्टिकल लाईन आहेत. ठीक आहे, त्या दोन व्हर्टिकल लाईन मध्ये इलिमेंट आहेत. इलिमेंट म्हणजे व्हॅल्यू दिलेले आहेत. ठीक आहे, डी इक्वल टू ब्रॅकेट म्हणजे दोन असे लाईन आहेत व्हर्टिकल लाईन. ठीक आहे, तिथं ना मी सपोज व्हॅल्यू घेतले ए बी सी डी. डी म्हणजे काय? डिटर्मिनंट. ठीक आहे, मग त्याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, कसे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे नीट लक्ष द्या. बघा, ए नी डी ला मल्टिप्लाय करायचं आणि सी नी बी ला मल्टिप्लाय करायचं. कसं करणार? पहिलं बघा, नेहमी लक्षात ठेवा ह्या टर्मनी ह्या टर्मला मल्टिप्लाय करायचं. कोणत्या टर्मनी? दॅट इज डी नी ए ला मल्टिप्लाय करायचं. ओके, नेहमी लक्षात ठेवा, तीच व्हॅल्यू लक्षात ठेवा. कोणती? हे आणि हे पहिलं मल्टिप्लाय. सो ए इंटू डी. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतोय व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायचं. ओके, ए इंटू डी मायनस, इथे नेहमी लक्षात ठेवायचं मायनसच येणार. ठीक आहे, नंतर ना सी इंटू बी. काय करणार? सी इंटू बी. हे झालं डिटर्मिनंट फाइंड आउट करायची. म्हणजे डिटर्मिनंट फाइंड आउट कसं करायचं हे त्याचं म्हणजे स्टेप आहेत. ओके, पहिलं डी नी ए ला, बघा डी नी ए ला मल्टिप्लाय केलं, नंतर मायनस दिलं, नंतर सी नी बी ला मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, एवढं जमलं पाहिजे तुम्हाला फक्त क्वेश्चन नंबर 1 आणि 2 साठी. आणि क्वेश्चन नंबर 3 साठी थोडं डिफरंट आहे, ते क्रॅमर्स रूल आहे. ते क्रॅमर्स रूल तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन मध्येच सांगेल. ठीक आहे, त्यावेळेस तुम्हाला नक्की समजणार. चला पहिला आता एक्सरसाइज 1.3 चा पहिला क्वेश्चन घेऊया. पहिलं बघा, ह्याचा स्क्रीनशॉट काढा. फक्त जस्ट वर बेसलाईन राहू दे, तुम्हाला हेडिंगला राहू दे. ओके, चला नाव क्वेश्चन नंबर फर्स्ट वन बघा. फर्स्ट मध्ये किती इझी आहे. फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. ठीक आहे, बघा तुम्हाला एक डिटर्मिनंट दिलेला आहे आणि त्या डिटर्मिनंट वरून आपल्याला फिल इन द ब्लँक्स कम्प्लीट करायचे. ओके, चला कम्प्लीट करूया. अजून काय दिलंय का पुढं? हा, इक्वल टू क्वेश्चन मार्क दिला, असं दिलंय. इक्वल टू काय दिलंय माहितीये का पुढं? असं एक बॉक्स दिलाय आणि -8 दिलेलं आहे. ओके, आणि पुढे एक असा बॉक्स दिलाय. ठीक आहे, चला करूया स्टार्ट. काय काय दिलंय बघा. काय सांगितलं तुम्हाला मी? ह्यानी ह्याला मल्टिप्लाय करायचं. सो 3 इंटू 5 म्हणजे इथे येणार 5. ओके, बरोबर का? 3 इंटू 5 मायनस मध्ये नेहमी असणार. ओके, चला नंतर 4 इंटू 2. बघा 4 तर ऑलरेडी लिहिलेला आहे तिथं. ठीक आहे, 4 लिहिलाय. मग आपल्याला कोणता नंबर लिहावा लागेल इथं? इथे 2 लिहावा लागेल. ठीक आहे, 4 इंटू 2. बघा 4 ऑलरेडी दिलाय, सो इथे येणार 2. ठीक आहे, 3 5 चा किती रे? 3 इंटू 5 15, सो इथे येणार 50. ओके, मायनस 4 2 जा 8 त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे तिथं. ठीक आहे, इथं काय येणार मग? 15 मधून 8 गेले, राहिले किती मग? 15 मधून 8 घालवा, दॅट इज 7 राहिले. सो आन्सर इज 7. ठीक आहे, फिलिंग द ब्लँक्स खूप इझी होतं. आणि क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये पण 3 क्वेश्चन असेच आहेत, ते असेच नाही का ह्या मेथडने सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, त्यांनी फक्त ही व्हॅल्यू देणार आणि आपल्याला पूर्ण सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे, जमेल ते आपल्याला. पहिल्या वेळेस स्क्रीनशॉट काढा. चला नाव क्वेश्चन नंबर सेकंड, त्याच्यामध्ये 3 क्वेश्चन आहेत. बघा आता पहिले मी हे सॉल्व्ह करतो, त्याच्यानंतर हे सॉल्व्ह करतो. ठीक आहे, चला फर्स्ट वनला काय दिलंय बघा. हे तुम्हाला डिटर्मिनंट दिलंय. सो डिटर्मिनंट लिहित असताना इक्वल टू डी लिहायचं. ठीक आहे, सॉल्व्ह करत असताना डी इक्वल टू हे डिटर्मिनंट लिहावं लागतं. ठीक आहे, चला आता करूया सिम्प्लिफाय. 4 नी कुणाला मल्टिप्लाय करणार? 4 नी -1 ला. सो इथे येणार 4 इंटू -1 किंवा -1 इंटू 4 लिहिले तरी चालेल, एकच आहे ना. ठीक आहे, बघा -1 इंटू 4 -1 इंटू 4. इथे कोणतं चिन्ह देणार? सो मायनसचं. सो इथे येणार मायनस. नंतर 2 इंटू 7 लिहा, 2 इंटू 7. ठीक आहे, असं असतं. बघा हे -1 नी मल्टिप्लाय केलं ना, 4 इंटू -1. बघा 4 इंटू -1 म्हणजे आता इथे काय येणार? 4 इंटू -1, 4 1 चा 4
ह्याला प्लस आहे, ह्याला मायनस आहे. प्लस इंटू मायनस वी गेट मायनस. सो मायनस ऍज इट इज. 2 7 जा 7 दुने 14. सो इथे येणार 14. आणि हा तुम्हाला माहिती आहे ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये जर दोन्ही साईडला मायनस असतील ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये, ओके, मग त्यावेळेस मायनसच राहणार पण ह्यांची ऍडिशन होणार. ठीक आहे, म्हणजे त्यांना 4 प्लस 14 किती 18. सो 18 येणार, मायनस 18 आन्सर. ठीक आहे, मायनस 18 याचा आन्सर आहे. पहिल्या एवढं स्क्रीनशॉट काढा. चला काढला. मग आता हे शिकवतो. चला इथं काय बोललो मी तुम्हाला, आन्सर लिहित असताना परत एकदा हे लिहायचंय तुम्हाला, पण इक्वल टू डी लिहायचंय. ओके, डी इक्वल टू दिस टर्म. करा आता फाइंड आउट. सो काय ना 5 इंटू 0 मायनस. बघा काय काय जण काय करतात 5 इंटू 0 5 लिहितात. असे माझे गेल्या वर्षी स्टुडंट होते. ठीक आहे, समजते का? 5 इंटू 0 5 लिहितात. असं सिलेबस्टिक होऊ शकतं. ठीक आहे, म्हणून 5 इंटू 0 0 येतो, एवढं लक्षात धरा. काय मायनस ऍज इट इज. मायनस 7 नी 3 ला मल्टिप्लाय करा. सो मायनस 7 इंटू 3. आणि हे मायनस विसरू नका. ठीक आहे, चला पुढं 5 0 जा 0. ओके, हा मायनस इंटू मायनस म्हणजेच काय होणार प्लस होणार. किंवा असं पण करू शकता, मायनस असंच ठेवतो. मायनस 7 नी 3 ला मल्टिप्लाय करा. सो 7 3 जा 21. सो इथे येणार 21 मायनस इंटू प्लस मायनस. ठीक आहे, मायनस इंटू प्लस, कारण ही टर्म ह्या टर्मला मल्टिप्लाय करतोय. सो दोन्ही नंबरचा साइन बघायचं असतं. ठीक आहे, मायनस इंटू प्लस मायनस. आता काय येणार 0. आता इथं मायनस आहे दोन्ही साईडला, सो प्लस येणार 21. ठीक आहे, मायनस मायनस प्लस. ठीक आहे, काढा स्क्रीनशॉट. आता इझी होतं ना. डी इक्वल टू, इथं पण डी इक्वल टू. स्क्रीनशॉट काढा. लास्ट ह्याच्यातला थर्ड वाला करूया. चला आता थर्ड वाला क्वेश्चन बघा काय. डी इक्वल टू काय ब्रॅकेट नाहीये, 2 व्हर्टिकल लाईन आहे. ठीक आहे, डिटर्मिनंट त्याच्यामध्ये 7/3 5/3 3/2 1/2 म्हणजे ऑल नंबर फ्रॅक्शन नंबर दिले. फ्रॅक्शन नंबर माहिती तुम्हाला काय असतं, न्यूमरेटर अपॉन डिनोमिनेटर, न्यूमरेटर अपॉन डिनोमिनेटर. जर अशी टर्म असेल त्याला आपण बोलतो फ्रॅक्शन नंबर. ठीक आहे, मग आता हे डिफिकल्ट आहे का? नाही, डिफिकल्ट सॉल्व्ह करायला नाहीये. ठीक आहे, बघा कसं इझी जाणार ना. काय करणार, ह्या टर्मला मल्टिप्लाय. सो 7/3 इंटू यांनी याला मल्टिप्लाय करा 1/2. इथे येतं मायनस. ठीक आहे, 3/2 इंटू दिस टर्म 3/2 इंटू 5/3. चला करा आता. फ्रॅक्शन नंबरचं मल्टिप्लिकेशन येतं नाही येणार. माहिती तुम्ही 10th स्टँडर्डला आहे, तुम्हाला जास्त काही येत नाहीये. ठीक आहे, बघा आता मी सांगतो तुम्हाला काय करतात. जर 2 फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन असेल त्यावेळेस समोरासमोर मल्टिप्लाय करतात. ठीक आहे, ऑपोजिट साइडला मल्टिप्लाय करतात. सो 7 1 जा 7 3 2 जा 6. ठीक आहे, नाहीतर तुम्ही काय काय जण असं क्रॉस मल्टिप्लाय करतात. ठीक आहे, ते बघा ऍडिशन सबट्रॅक्शनला क्रॉस मल्टिप्लिकेशन असतं. ठीक आहे, इथं फक्त मल्टिप्लिकेशन आहे. सो दॅट टाइम मल्टिप्लाय 7 इंटू 1 3 इंटू 2. ठीक आहे, 3 2 जा 6 मायनस ऍज इट इज 3 5 जा 15. सो इथे येणार 15. ओके, आपण 2 3 जा 6. जर नीट लक्ष द्या, जर डिनोमिनेटर दोघांचा खालचा सेम आहे, बघा सेम आहे, तर न्यूमरेटर म्हणजे वर आहे. ठीक आहे, 7 मायनस 15 मी लिहू शकतो. बघा ना, सेम आहे. जर सेम नसले असते तर मी क्रॉस मल्टिप्लाय केला असतो. ठीक आहे, हे त्याच्या पाठीमागे रिझन आहे. चला डी इक्वल टू काय करणार 7 मायनस 15 अपॉन 6. ठीक आहे, 7 मायनस 15 अपॉन होल डिवाइड बाय 6 एकदाच लिहायचं, कारण बेस सेम आहे ना. सॉरी, खालचं डिनोमिनेटर सेम आहे ना, सो मी एकदाच लिहिणार. ओके, चला डी इक्वल टू 7 मायनस 15 किती राहिले 15 मधून 7 गेले, दॅट इज 8 राहिले. इथे येणार 8 डिवाइड बाय 6. पण 15 मधून 7 गेले 8 राहिले, पण मोठ्या संख्येचे चिन्ह दॅट इज मायनस. 15 हा मोठी संख्या आहे, मायनस येणार. सो मायनस 8/6. ठीक आहे, डी इक्वल टू मायनस 2 4 जा, बघा ना दोन्ही 2 नी डिवाइड होतात. सो मायनस 2 4 जा आणि 2 3 जा. सो मायनस 4/3 इज अ फायनल आन्सर ऑफ दॅट गिवन क्वेश्चन.
ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट. Now question number, that is question number 3. Solve the following simultaneously equation by Cramer's rule. आता हा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला बोर्डाला 3 मार्क्सला विचारू शकतात. ठीक आहे, लक्षात ठेवा बोर्डाला किती मार्क्सला विचारतील, 3 मार्क्सला. पण सॉल्व बाय कोणत्या मेथडने विचारले, सॉल्व बाय क्रॅमर्स रूल. मग क्रॅमर्स रूल सॉल्व करायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी 2 इक्वेशन पाहिजे. बघा दिलेत का 2 इक्वेशन. फर्स्ट वाला 2 इक्वेशन दिलेलं आहे. 3x - 4y = 10, 4x + 3y = 5. बघा हा जर तुम्हाला फर्स्ट वाला क्वेश्चन आला तर मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊन सांगू शकतो की तुम्हाला 6च्या 6 क्वेश्चन येणार. ह्याच्यात टोटल 6 क्वेश्चन आहेत. ठीक आहे, मग बाकीचे 5 तुम्हाला आरामशीर येतील. ठीक आहे, म्हणून सांगते व्यवस्थित लक्ष द्या. ह्याच्यामध्ये 3 फॉर्म्युले आहेत. तिन्ही फॉर्म्युले तुम्हाला यायला पाहिजे, पण छोटे छोटेच आहे. बघा कसे काय दिलं तुम्हाला इथं, 3x - 4y = 10. मग हे जे काही इक्वेशन आहे ते एका इक्वेशनला कम्पेअर करायचं. कोणत्या इक्वेशनला बघा, दॅट इज कम्पेअर विथ. बघा हे कम्पेअर आहे, पूर्ण लिहा व्यवस्थित. कम्पेअर विथ इक्वेशन दॅट इज. आता हे इक्वेशन कोणाला कम्पेअर करणार, बघा हे इक्वेशन a1x + b1y = c1. ठीक आहे, मी जरा स्लोली सांगतो. ओके, हे इक्वेशन ह्याला कम्पेअर करायचं. बघा ना, x आहे इथं, x आहे. सो a1 म्हणजे 3. ओके, y आहे y. b1 म्हणजे -4. ठीक आहे, c1 दॅट इज 10 म्हणजे कॉन्स्टंट टर्म 10. ओके, नाव हे इक्वेशन कोणाला कम्पेअर करणार, मग सेकंड वाला इक्वेशन दॅट इज ते पण त्यालाच करायचं, फक्त चेंजेस काय करायचं बघा, दॅट इज a2x + b2y = c2. ओके, हे जे काही 2 इक्वेशन आहेत ह्या 2 इक्वेशनला कम्पेअर करायचंय. सो व्हॅल्यू ऑफ a1 काय भेटणार बघा, हे इक्वेशन मी ह्याला कम्पेअर करतो. सो काय येणार, वी गेट सो x चा कोएफिशियंट काय आहे 3. सो a1 ची व्हॅल्यू 3 भेटली, a1 ची व्हॅल्यू आली 3. ओके, चला नाव नेक्स्ट y b1 आहे. बघा y b1 चा कोएफिशियंट -4 आहे. सो b1 ची व्हॅल्यू -4 येणार. ठीक आहे, कम्पेअर करायला शिका व्यवस्थित. c1 कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, इथे येणार c1 = 10. ठीक आहे, चला आता आपण a1 b1 c1 काढले. आता a2 b2 c2 काढूया. ठीक आहे, चला a2 हे आता सेकंड इक्वेशनला कम्पेअर करा. हे इक्वेशन ह्याला कम्पेअर करा. सो x चा कोएफिशियंट a2 आहे, x चा कोएफिशियंट 4 आहे. सो a2 ची व्हॅल्यू आली 4. ओके, a2 ची व्हॅल्यू आली 4. y चा कोएफिशियंट किती आहे 3. सो y चा कोएफिशियंट b2. सो इथं b2 = किती आहे व्हॅल्यू 3 आणि कॉन्स्टंट टर्म 5. c2 ची व्हॅल्यू आहे 5. ठीक आहे, मग आता सॉल्व्ह कसं करणार व्यवस्थित लक्ष द्या. हे फक्त आपण व्हॅल्यू काढल्या. आता आपल्याला डी काढावं लागेल, डिटर्मिनंट काढावं लागेल. बघा 1 बाय 1 सांगतो. पहिला डी काढायचंय. सो डी काढत असताना डी चा फॉर्म्युला असा आहे की इथं आहे a1, इथे येणार b1. ठीक आहे, a1 बघा ह्या इक्वेशनचा a1 b1 आणि दुसऱ्या इक्वेशनचा a2 b2. व्यवस्थित लक्ष द्या, फॉर्म्युले लक्षात ठेवावं लागेल. डी काढत असताना a1 a2 b1 b2. ओके, चला आता व्हॅल्यू पुट करूया आपण. a1 ची व्हॅल्यू किती आहे, दॅट इज 3. इथे येणार 3. b1 ची व्हॅल्यू किती आहे -4. इथे येणार -4. ठीक आहे, चला a2 ची व्हॅल्यू किती आहे 4. सो इथे येणार 4. ओके, आणि b2 ची व्हॅल्यू किती आहे 3. सो इथे येणार 3. बघा इथे b2 ची व्हॅल्यू 3. मग आता हे डिटर्मिनंट सॉल्व्ह करू शकतो आपण. कसं करणार सॉल्व्ह, इथे लिहितो मग डायरेक्ट 3 3 जा, इकडून इथं मल्टिप्लाय करतात आपण. 3 3 जा, 1 मिनिट इथं करतो वाटलं. 3 × 3. ओके, मायनस मध्ये असतं हे माहिती तुम्हाला. 4 × -4, 4 × -4. सो काय ना 3 3 जा 9. ओके, 4 × 4 16. बट 4 मायनस मध्ये, हा 4 मायनस मध्ये, -4 × -4 +16. ठीक आहे, +16. सो 16 + 9 25. म्हणजे डी ची व्हॅल्यू आली 25. अशा अजून तुम्हाला dx काढावं लागेल आणि dy काढावं लागेल. आता हे झालं फर्स्ट.
आता सेकंड dx नीट लक्ष द्या. आता फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे ते सांगते तुम्हाला. डी कसं लक्षात ठेवणार तुम्ही बघा, ह्याचे जे कोएफिशियंट आहेत ना, हे बघा हे इक्वेशन आहेत ना, हे पहिले व्हॅल्यू घ्यायची, हे a1 b1 a2 b2 हे लगेच लक्षात राहील. पण आता dx काढत असताना बघा dx कुठे आहे, dx इथे आहे. ठीक आहे, dx म्हणजे इथं सॉरी x ची टर्म कुठे, x ची टर्म बघा x ची टर्म इथं आहे. ठीक आहे, मग x ची टर्म डिलीट करायची. काय करणार, x ची टर्म डिलीट करायची म्हणजे हे x ची व्हॅल्यू डिलीट करायची. सो म्हणजे a1 आणि a2 घ्यायची गरज नाही. ठीक आहे, बघा x dx काढतोय, x ह्याच्या खाली आहे, d च्या खाली x आहे. सो मी x ची टर्म कॅन्सल करतो. सो दॅट टाइम पहिला मी कॉन्स्टंट व्हॅल्यू लिहितो. काय लिहिणार, कॉन्स्टंट c1 c2. ठीक आहे, त्याच्यानंतर ना y चे कोएफिशियंट काय b1 b2 लिहिणार, b1 b2. ठीक आहे, असं काढणार. मग आता व्हॅल्यू पुट करतो. सो c1 ची व्हॅल्यू किती आहे, 10 5. सो इथे ना 10 आणि 5 बघा, c2 ची व्हॅल्यू 5 आहे. b1 b2 ची व्हॅल्यू -4 3. ओके, चला इथं बघा आता काय येणार, 3 10 जा, हे डायरेक्ट करतो. 3 10 जा किती येणार, दॅट इज 30. आणि इथं मध्ये मायनस असतं बरोबर. 5 into -4, 5 4 जा 20. सो बट 5 प्लस मध्ये हे मायनस मध्ये, सो -20 येणार. ठीक आहे, हे -20 येणार, हे लक्षात राहू दे. सो मायनस मायनस प्लस, सो किती येणार, 30 + 20. सो 30 + 20 50 येणार. सो इथे लिहितो मी डायरेक्ट 50. ठीक आहे, हे झालं dx ची व्हॅल्यू. आता dy काढावं लागेल, त्याच्यानंतर ना क्रॅमर्स रूल अप्लाय करणार. ठीक आहे, पहिल्या एवढं स्क्रीनशॉट काढा. आता काय काढणार होता, dx काढला. आता dy काढायचा आहे. बघा dy कसं काढणार, dy काढत असताना हे जे काही दोन इक्वेशन आहेत बघा, हे दोन इक्वेशन आहेत. ठीक आहे, हे आणि हे. ठीक आहे, मग त्यावेळेस y ची टर्म कॅन्सल करायची. कुठे y ची टर्म बघा, ही y ची टर्म आहे. सो मी याला कॅन्सल करणार. ठीक आहे, मग मी पहिला आता x चा कोएफिशियंट लिहिणार. x चे कोएफिशियंट काय a1 आणि x चा कोएफिशियंट a2. सो मी लिहिणार a1 a2 आणि नंतर ना कॉन्स्टंट लिहिणार. सो c1 c2. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. चला मग व्हॅल्यू पुट करा. आता व्हॅल्यू बघा काय काय, a1 ची व्हॅल्यू आहे 3 4, a2 ची व्हॅल्यू 4. ओके, c1 c2 ची व्हॅल्यू 10 5 10 आणि 5. ठीक आहे, चला रफ करू. आता बघा काय काय येणार, व्यवस्थित लक्ष द्या. इथे येणार 5 3 जा 50. ओके, 5 3 जा 50. सो -4 10 जा 40. सो इथे येणार 40. ओके, आता 40 मधून 15 घालवा, 25 राहिले. सो मोठ्या संख्येचे चिन्ह 40 चं काय मायनस आहे. सो -25 येणार. मायनस किती येणार, 25. ठीक आहे, बघा तुम्हाला डी ची व्हॅल्यू लक्षात ठेवायची आहे. फॉर्म्युला dx चा लक्षात ठेवायचंय. तुम्हाला सांगितलंय dx काढत असताना x चा कोएफिशियंट कॅन्सल करायचंय. मग पहिलं कॉन्स्टंट घ्यायचं, मग नंतर y चे कोएफिशियंट घ्यायचे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर dy काढत असताना y चे कोएफिशियंट कॅन्सल करायचे. मग पहिलं a1 x चे कोएफिशियंट घ्यायचे, नंतर कॉन्स्टंट. ठीक आहे, बघा पहिलं स्टार्टिंगला dx ला कॉन्स्टंट पहिलं घेतलं, त्याच्यानंतर कॉन्स्टंट पुढे गेले. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. चला हे रफ करू. पहिल्या एवढं स्क्रीनशॉट काढा आणि व्हॅल्यू लक्षात ठेवा. कोणाचे काय, डी ची व्हॅल्यू किती आहे 25 इथे लिहितो. आणि dx किती आलाय 50. dx आलाय 50. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता बघा, आता क्रॅमर्स रूल अप्लाय करायचं, तेव्हा तुम्हाला 3 मार्क्स भेटणार. ठीक आहे, असंच फुकट कोण देणार नाही तुम्हाला मार्क्स. आता हे तरी अभ्यास व्यवस्थित करा तुम्ही. ठीक आहे, बाय क्रॅमर्स रूल. सो एक्स काढणार ना आपण. बघा इक्वेशन एक्स आणि वाय च्या फॉर्म मध्ये होते. सो माझा आन्सर पण एक्स आणि वाय च्या फॉर्म मध्ये यायला पाहिजे. ठीक आहे, x = आणि y = सो x काढायचं आहे मला. फॉर्म्युला काय येणार, dx/d. ठीक आहे, आणि y काढायचं असेल तर dy/d. ठीक आहे, चला dx ची व्हॅल्यू किती होती, dx आता 50. सो इथे येणार 50 डिवाइड d किती आहे 25. सो इथे येणार 25 इक्वल टू 25 1 जा 25, 25 2 जा 50. सो इथे येणार 2. x ची व्हॅल्यू आली 2. ओके, dy किती आहे -25. सो इथे येणार -25 अपॉन 25, कारण d ची व्हॅल्यू बघा 25 आहे. ओके, 25 25 गेट कॅन्सल. सो -1 रिमेनिंग. 25 1 जा 25.
ओके. सो एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काय आली, दॅट इज 2 हा, आणि वाय ची व्हॅल्यू काय आली -1. ठीक आहे, हे तुमचं आन्सर असेल. काढा स्क्रीनशॉट. चला आता क्वेश्चन नंबर सेकंड बघा. आता काय करायचं सेकंड मध्ये, 4x + 3y - 4 = 0 आणि 6x = 8 - 5y. आणि सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय की इक्वल टू च्या राईट साइडला कॉन्स्टंट टर्मच पाहिजे. ठीक आहे, काय पाहिजे, कॉन्स्टंट टर्मच पाहिजे. आणि एक्स आणि वाय लेफ्ट साइडलाच पाहिजे, हे नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे, एक्स आणि वाय लेफ्ट साइडला आणि कॉन्स्टंट टर्म राईट साइडला पाहिजे, हे लक्षातच ठेवा. ठीक आहे, मग आता मी काय करतो बघा, हे इक्वेशन बघा, कॉन्स्टंट टर्म कुठे, कॉन्स्टंट हे लेफ्ट साइडला आहे बघा, -4 हे लेफ्ट साइडला आहे. सो पहिले त्याला राईट साइडला घ्या, ते नंतर ना इक्वेशन बरोबर होईल. ठीक आहे, म्हणजे काय होणार, 4x + 3y = -4 आहे, तिकडे गेला काय होणार +4. ठीक आहे, हे झालं इक्वेशन नंबर 1. आता सेकंड इक्वेशन बघा, 6x लेफ्ट साइडला आहे, बरोबर आहे. ओके, 8 कॉन्स्टंट आहे राईट साइडला आहे, ते पण बरोबर आहे. पण -5y इकडे काय करतोय तो, इकडे काय काम आहे त्याचं, काय कारण नाही, त्याला इकडे आणा. ठीक आहे, मग ह्याला इकडे ओढून इकडे आणा. सो -5y इकडे आलं काय होणार +5y. सो दॅट टाइम 6x ऍज इट इज -5y इकडे आलं +5y. ओके, = 8 ऍज इट इज. इक्वेशन नंबर सेकंड. ठीक आहे, समजलं का, हे असं करायचं. मग आता कम्पेअर करा, त्याच्यानंतर dx आणि dy काढा. ठीक आहे, चला 1 बाय 1 सांगतो. कम्पेअर करत असताना कोणाला करणार, a1x + b1y = हे इक्वेशन फर्स्ट वाला ह्याच्या बरोबर कम्पेअर करा. ठीक आहे, दुसरं कोणाला करणार, a2x + b2y = c2. ठीक आहे, मग आता फर्स्ट वाला इक्वेशन ह्याला कम्पेअर करा. सो x चा कोएफिशिएंट a1, x चा कोएफिशिएंट 4. So that time a1 = we get so a1 ची व्हॅल्यू 4 आहे. ओके, y चा कोएफिशिएंट b1, y चा कोएफिशिएंट 3 आहे. सो b1 ची व्हॅल्यू किती आहे 3, इथे येणार 3. ठीक आहे, c1 कॉन्स्टंट टर्म किती आहे 4. सो c1 = 4. ठीक आहे, असं येणार. आता नेक्स्ट, आता बघा कम्पेअर करा. सो काय येणार, a2 आहे 6, b2 किती येणार 5 आणि c2 किती येणार 8. एकदम स्लोली सांगता, असं काय आपल्याला एवढं घाई नाहीये. मग तसं मी बघायला गेलं तर हा जो 10th स्टँडर्डचा सिलेबस आहे ना, जवळपास मी ऑफलाईन जर असेल तुम्ही तर 10th स्टँडर्डचा मॅथचा पोर्शन मी जवळपास 2 ते 2.5 महिन्यात क्लिअर करेन. ठीक आहे, 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, मग मी करू शकतो. समजतंय का, आणि केलेलं पण आहे, एवढं लक्षात धरा. आता एकदम स्लो घेतोय, मला कुठे टाइम आहे, मला कुठे काम आहे. ठीक आहे, म्हणून हे असले काम करतोय. ठीक आहे, चला बघा आता काय करणार. आता पहिलं काय काढणार, डी काढा. ठीक आहे, डी काढत असताना फॉर्म्युला काय आहे डी काढण्याचा, a1 a2 b1 b2 हे लक्षात ठेवा, b1 b2. ठीक आहे, थोडी जागा सोडतो तिकडं पण व्हॅल्यू काढतो. ठीक आहे, चला व्हॅल्यू लिहायची माझी. तर a1 a2 ची व्हॅल्यू किती आहे 4 6 3 5, b1 b2 3 आणि 5 आहे. ठीक आहे, चला मग डायरेक्ट करू का, हे थोडं फास्ट करतो. 5 4 जा 20, सो इथे येणार 20. मायनस मध्ये असते हे माहिती आहे. 6 3 जा 80, सो इथे येणार 80. किती राहिले, 20 मधून 18 गेले 2 राहिले. सो डी ची व्हॅल्यू आली 2. नाव आता dx काढा. dx काढत असताना काय सांगितलं मी तुम्हाला, dx काढत असताना x ची टर्म कॅन्सल करा. सो x चा कोएफिशिएंट काय, x चा कोएफिशिएंट a1 आणि a2 आहे. सो ही व्हॅल्यू तुम्हाला घ्यायची नाहीये. ठीक आहे, ही व्हॅल्यू घ्यायची नाहीये. सो पहिलं कॉन्स्टंट टर्म c1 c2, त्याच्यानंतर ना y चा कोएफिशिएंट b1 b2. ठीक आहे, मग व्हॅल्यू पुट करा. सो इथं व्हॅल्यू येणार c1 c2 किती होतं 4 8 आणि b1 b2 3 5, 3 आणि 5. ठीक आहे, 5 4 जा किती येणार बघा dx काढत असताना, 5 4 जा 20, सो इथे येणार 20. ओके, 8 3 जा 24, इथे येणार 24. ओके, dx = 24 मधून 20 गेले,
सो दॅट इज 4 राहिले, पण मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस, सो -4. ठीक आहे. नाव नेक्स्ट थर्ड वाला dy काढवायचं आहे ना. dy काढत असताना पहिलं कॉन्स्टंट टर्म, आता सॉरी कॉन्स्टंट टर्म पुढे जाणार ना, सो कॉन्स्टंट टर्म पुढे लिहून टाकायचं. ठीक आहे. हा कॉन्स्टंट टर्म पुढे जाणार. हा मग इथं काय लिहिणार, y ची टर्म नाही लिहायची तुम्हाला, हे y ची टर्म कॅन्सल करायचं, मग x ची टर्म लिहायचं a1 a2. ठीक आहे. a1 a2. सो काय काय येणार, a1 a2 किती आहे 4 6, सो इथे येणार 4 6. c1 c2 किती 4 8. सो व्हॅल्यू काय काय येणार, तर इथं लिहू का डायरेक्ट, कारण मला इथे व्हॅल्यू काढता येईल. ठीक आहे. असं करतो. चला हे तुम्ही खाली द्या, एका खाली एक लिहा तुम्ही, नाही तर बाजूने लिहा. असं करू नका, चिंगूपणा करू नका. चिंगूपणा केलं लय राग आहे तुम्हाला, आणि ऑफलाईन लेक्चर मध्ये जर असं केलं तर लय घाण बदलतो त्याला. ठीक आहे. व्यवस्थित करा जर करायचंच असेल तर. 8 4 जा दॅट इज 32 मायनस 6 4 जा किती तर 24, म्हणजे 32 मधून 24 गेले, राहिले किती 8, सो इथे येणार 8. ठीक आहे. म्हणजे सो dy ची व्हॅल्यू आली 8. ओके. आता बाय क्रॅमर्स रूल, क्रॅमर्स रूल काय, फॉर्म्युला माहिती आहे, x इक्वल टू, सो dx अपॉन d इक्वल टू, dx किती आहे, dx आलाय 4, सो इथे येणार 4. आणि हा d काढत असताना बॉक्स बनवा, dx काढत असताना बॉक्स बनवा, dy काढत असताना बॉक्स बनवा. बॉक्स बनवायला विसरू नका. ठीक आहे. चला d ची व्हॅल्यू किती आहे 2, सो 2 1 जा 2, 2 2 जा 4, सो इथे 2. ठीक आहे. y इथं dy अपॉन d हा पण फॉर्म्युला आहे. ठीक आहे. dy ची व्हॅल्यू 8 आहे, d ची व्हॅल्यू 2 आहे. 2 1 जा 2, 2 4 जा, सो इथे 4. x, y ची व्हॅल्यू किती आली रे, x आला 2, y आला 4. ठीक आहे. हे तुमचं फायनल आन्सर असेल. काढा स्क्रीनशॉट. चला नाव क्वेश्चन नंबर 3 बघा, सगळं ऑलरेडी सगळं लिहून ठेवलंय. जे काय आहे, जे काय लागत नाही ते रफ केले मी. ठीक आहे. चला लक्ष द्यायचं. काय दिलंय, x प्लस 2y इक्वल टू -1. ओके. 2x मायनस 3y इक्वल टू 12. इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. 1 आणि 2 लिहिलेलं मी. आता इक्वेशन बरोबर आहे का, x आणि y लेफ्ट साइडला पाहिजे, कॉन्स्टंट राईट साइडला पाहिजे. ठीक आहे. हे तसं तुम्हाला क्वेश्चन वरून दिसते आहे, बरोबर आहे. ठीक आहे. म्हणजे क्वेश्चनच तुम्हाला बरोबर दिलेला आहे. मग आता काय करणार, कम्पेअर करा. कम्पेअर विथ a1x प्लस b1y इक्वल टू c1, a2x प्लस b2y इक्वल टू c2. ठीक आहे. पुढे बघा आता फर्स्ट इक्वेशन आहे, हे फर्स्ट इक्वेशन ह्याला कम्पेअर करा. सो x चा कोएफिशियंट a1 आहे, इथं x चा कोएफिशियंट काहीच नाही म्हणजे काय असतं 1 असतो. सो इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे, नाहीतर तुम्ही तिकडे 0 लिहिसाल. 0 इंटू x काय होतं 0च होतं. सो x चा कोएफिशियंट 1 आहे, सो a1 ची व्हॅल्यू येणार, एक मिनिट ही व्हॅल्यू मी रफच नाही केली, ही व्हॅल्यू रफच करायची राहिली. ठीक आहे. a1 ची व्हॅल्यू काय येणार बघा, x चा कोएफिशियंट a1 1 आहे. ठीक आहे. b1 किती येणार, b1y, सो b1y सो 2 येणार. ठीक आहे. c1 ची व्हॅल्यू -1, सो -1. ठीक आहे. व्यवस्थित लिहा. एक मिनिट हा, मार्कर चेंज करू दे. हा आता a2 ची व्हॅल्यू काय येणार, x चा कोएफिशियंट 2 आहे, सो इथे 2. ठीक आहे. b2 ची व्हॅल्यू बघा इथे -3 आहे, सो इथे -3. ओके. नाही तर फक्त तुम्ही 3 लिहिणार, मग चुकणार तुमचं. ओके. c2 ची व्हॅल्यू 12, सो इथे 12. चला पुट करा. d म्हणजे तुम्हाला माहिती आहे a1 a2 b1 b2, d मध्ये कॉन्स्टंट टर्म येतच नाही. ठीक आहे. चला करा बघू. a1 a2 ची व्हॅल्यू 1, 2, नंतर 2, -3. चला काय काय येणार बघा, -3 इंटू 1, -3 इंटू 1. ठीक आहे. -2 2 जा 4 येतं, बरोबर, हे माहिती तुम्हाला. पण -3 1 जा -3, सो मी डायरेक्ट लिहू शकतो -3. ठीक आहे. चला -3 -4 किती होतात रे, दोन्ही मायनस आहे, सो वी गेट -3 + 4 7, सो इथे 7. सो डी ची व्हॅल्यू आली 7. ठीक आहे. डी ची व्हॅल्यू आली -7. ओके. नाव नेक्स्ट dx काढा. dx काढत असताना काय करणार,
एक्सचा कोइफिशियंट कॅन्सल करणार. एक्सचा कोइफिशियंट काय म्हणजे हे कॅन्सल, A1 A2 कॅन्सल करणार. पहिलं C1 आणि C2 लिहिणार, त्याच्यानंतर मग वायचा कोइफिशियंट B1 B2. ओके, चला व्हॅल्यू पुट करा. C1 C2 किती आहे, -1 12. B1 B2 किती आहे, 2 -3. सो 2 -3. हा चला आता हे व्यवस्थित करा. बघा काय काय दिलं इथं. dx इक्वल टू -3 इंटू -1, -3 इंटू -1 मायनस, ठीक आहे, 12 इंटू 2. चला आता मला हे सांगा, -3 इंटू -1, मायनस इंटू मायनस प्लस, कारण इथं मल्टिप्लिकेशन आहे. सो दॅट टाइम मायनस इंटू मायनस प्लस. सो इथे ना 3 1 जा 3. ओके, मायनस 12 2 जा 24. इथे ना 24. ओके, चला पुढं. 24 मधून 7 गेले, 24 मधून 3 गेले, राहिले 21. सो इथे येणार 21, पण मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस, सो -21 येणार. dx ऍज इट इज. ठीक आहे, ह्याच्यापेक्षा मी स्लो अजून नाही सांगू शकत तुम्हाला, एवढंच जमेल मला. A1 A2, आता dy काढतोय. dy काढताना फॉर्म्युला काय ना, A1 A2 C1 C2 dy. सो कॉन्स्टंट टर्म सेकंड येणार. ठीक आहे, म्हणजे कॉन्स्टंट टर्म पुढे जाणार. बघा कॉन्स्टंट टर्म पुढे, मग y चा कोइफिशियंट कॅन्सल करा. हे कॅन्सल करतो. सो A1 A2 येणार, A1 A2. ओके, म्हणजे आता A1 A2 ची व्हॅल्यू आहे 1 2. C1 C2 ची व्हॅल्यू -1 12, -1 12. आता हे व्यवस्थित लक्ष द्या, हे नीट बघा व्यवस्थित. 12 1 जा 12. ओके, 2 इंटू -1, पहिले इथं मायनस असतं. ठीक आहे, मायनस ऑलरेडी असतं. 2 इंटू -1, 2 इंटू -1 काय येतं, -2 येतं, बरोबर ना. सो इथे ना -2. सो इथे ना 12 मायनस मायनस प्लस होतं. सो 12 प्लस 2 14. सो इथे ना 14. dy काढला आपण आता. ठीक आहे, मग आता बाय क्रॅमर्स रूल मग ही व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल. काय काय ना मग, x इक्वल टू dx बाय d. dx ची व्हॅल्यू किती आहे, dx ची व्हॅल्यू आहे -21. ओके, आणि d ची व्हॅल्यू किती आहे, -7. सो इथे ना -7 इक्वल टू मायनस मायनस कॅन्सल, 7 3 जा 21, 7 3 जा. सो x ची व्हॅल्यू आली 3, dy किती आहे 14. सो इथे ना 14 अपॉन d किती आहे -7. सो 7 2 जा 40. ओके, आणि हे मायनस राहणार, म्हणजे एक 3 येणार, दुसरी व्हॅल्यू -2 येणार. x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू काय येणार, 3 आणि कॉमा -2. हे तुमचं फायनल आन्सर असेल. करा स्क्रीनशॉट. ना क्वेश्चन नंबर 4. बघा आता 4th वाला मी सगळं रफ केलेलं आहे, परत एकदा नीट समजून सांगतो. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. काय काय दिले इथं, 6x - 4y इक्वल टू -12. बघा x आणि y लेफ्ट साइडला आहे आणि राईट साइडला कॉन्स्टंट टर्म आहे -12. ठीक आहे, मला एकदा इक्वेशन चेक करून दे. 6y, ठीक आहे, 6x - 4y इक्वल टू -12. ठीक आहे, ओके. 8x - 3y इक्वल टू -2. ठीक आहे, बरोबर आहे. बघा लेफ्ट साइडला x आणि y आणि राईट साइडला -2y. ठीक आहे, बघा आता काय करणार, कम्पेअर करा डायरेक्ट. कम्पेअर कोणाला करणार, a1x प्लस b1y इक्वल टू c1. ठीक आहे, a1x प्लस b1y इक्वल टू c1. मग a1 ची व्हॅल्यू काय येणार, a1 ची व्हॅल्यू ह्याला कम्पेअर करा इक्वल टू 6. ठीक आहे, ह्याला कम्पेअर करा, b1 ची व्हॅल्यू काय येणार, y चा कोएफिशियंट -4 आहे. सो इथे ना -4. ठीक आहे, c1 ची व्हॅल्यू किती आहे -12. सो इथे ना -12. नाउ सेकंड इक्वेशन कोणाला कम्पेअर करणार, that is a2x plus b2y equal to c2. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा पुढं. a2x आहे, सो x चा कोएफिशियंट 8 आहे, म्हणजे a2 ची व्हॅल्यू 8. ओके, आणि b2 ची व्हॅल्यू -3. b2 ची व्हॅल्यू आहे -3 आणि c2 ची व्हॅल्यू किती आहे -2. सो इथे ना -2. सो आता 1 बाय 1 सॉल्व्ह करूया. d काढूया पहिलं. ठीक आहे, डी कसं काढणार, A1 A2 B1 B2 हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, चला काढा बघू आता. A1 A2 ची व्हॅल्यू किती आहे, A1 ची व्हॅल्यू 6, A2 ची व्हॅल्यू 8. 6 बाय 6 आणि 8. B1 B2 B1 ची व्हॅल्यू -4,
आणि B2 ची व्हॅल्यू -3. ठीक आहे, -3. चला सांगा बघू. 3 इंटू 6, 3 इंटू 6 किती? बघा असं करावं लागेल. -3 इंटू 6 हे मायनस ॲज इट इज. ठीक आहे, 8 इंटू -4, 8 इंटू -4. सो 6 3 जा 18, मायनस इंटू प्लस मायनस, सो -18. आता 8 4 जा 32. ओके, 32. बट मायनस इंटू मायनस, सो प्लस. मग 32 मधून 18 गेले, राहिले किती? 14. सो इथे ना 14. ठीक आहे, म्हणजे डी ची व्हॅल्यू आली 40. प्लस मध्ये, मोठ्या संख्येची न प्लस आहे तर प्लस मध्ये आहे. ठीक आहे ना. आता कोणाची व्हॅल्यू काढू? dx काढावं लागेल. dx काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे? सो x ची टर्म कॅन्सल, म्हणजे x ची टर्म म्हणजे कॅन्सल म्हणजे काय ना? बघा x ची टर्म a1 आहे, x ची टर्म a2 आहे. सो a2 ची टर्म कॅन्सल. इथे येणार c1 c2. इथे काय येणार? b1 b2. ओके, मग व्हॅल्यू सांगा काय काय येणार? काय काढतोय? dx काढतोय ना. सो dx इक्वल टू व्हॅल्यू सांगा. c1 c2 ची व्हॅल्यू आहे -12 -2, -12 -2. ठीक आहे. b1 b2 ची व्हॅल्यू, b1 b2 ची व्हॅल्यू -4 -3, -4 -3. आता हे बघा सगळीकडे मायनस आहे. सो मायनस आल्यामुळे हे म्हणजे तुम्हाला हार्ड जाईल असं वाटतंय का? ते हार्ड नसणार आहे. कसं करणार? -3 इंटू -12, -3 इंटू -12. मायनस मध्ये येणार -2 इंटू -4, -2. बघा हे असं करायचं, -2 इंटू -4. ठीक आहे. मग आता सांगा 3 12 जा 36, मायनस इंटू मायनस प्लस. ओके, हे मायनस ऍज इट इज, हे मायनस ऍज इट इज राहणार. -2 इंटू -4, मायनस इंटू मायनस प्लस 2 4 जा 8. ठीक आहे, इथे येणार 8. 36 मधून 8 गेले, राहिले किती? 36 मधून 8 घालवा, 28 राहणार. सो इथे येणार 28. सो dx ची व्हॅल्यू आली 28. बघा 1/1 खाली लिहा काय. आता हे राईट साईडला लिहिलं म्हणून राईट साईडला लिहू नका. 1/1 खाली लिहा. ठीक आहे, पहिले एवढं स्क्रीनशॉट काढा, मग सांगतो. आता dy काढायचं आपल्याला. dy कसं काढणार? dy काढत असताना y ची टर्म कॅन्सल करतो. सो दॅट इज कॉन्स्टंट टर्म आपण नंतर लिहितो. ठीक आहे, कॉन्स्टंट टर्म नंतर ना. मग आता पहिलं काय लिहिणार? a1 a2. ठीक आहे, मग व्हॅल्यू पुट करा. काय काय व्हॅल्यू आहेत बघा. a1 a2 ची व्हॅल्यू 6 आणि 8 आहे. आणि c1 आहे ना, c1 ची व्हॅल्यू किती आहे? -12. आणि c2 ची व्हॅल्यू -2. मग आता हे रफ करतो. ठीक आहे, आता लय हे होईल ना, गिचवडी का लागेल खूप. आता व्यवस्थित सॉल्व करतो. ठीक आहे. आता इथे -2 इंटू 6 मायनस मध्ये. ओके, 8 इंटू -12, 8 इंटू -12 किती येणार आहे? 6 2 जा 12. सो इथे येणार 12 -12 मायनस इंटू मायनस, सो प्लस 12 8 जा किती होतात? 96. सो इथे ना 96. 96 मधून 12 घालवा, सो दॅट इज 84. इथे येणार 84. म्हणजे इथे येणार dy ची व्हॅल्यू आली 84. चला मी d ची व्हॅल्यू बाजूला देतो. d ची व्हॅल्यू 14 बाजूला देतो. ठीक आहे. आणि dx ची व्हॅल्यू 28 आली आहे, ते मी बाजूला देतो. ठीक आहे, पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा लवकर, हे रफ करतो. आता बाय क्रॅमर्स रूल अप्लाय करतो. बाय क्रॅमर्स रूल ह्याच मेथडने करायचं आपल्याला. बाय क्रॅमर्स रूल. ठीक आहे, काय तर x इक्वल टू dx अपॉन डी. dx ची व्हॅल्यू किती आहे? 28 अपॉन 14. ओके, 14 आणि 28 किती? 14 1 जा 14, 14 2 जा, सो 28 2 येणार. सो y इक्वल टू dy बाय d. dy ची व्हॅल्यू आहे 84 अपॉन 14. 14 च्या टेबल मध्ये 84 आहे. किती मल्टिप्लाय करावं लागेल? 14 6 जा करू का? 6 4 जा 24, 6 कॅरी, सॉरी 2 कॅरी, 6 1 जा 6 आणि 8. सो 14 6 जा. सो माझी व्हॅल्यू काय काय येणार? x y दॅट इज 2, 6. ठीक आहे, हे माझं फायनल आन्सर असेल. आणि नेक्स्ट जे क्वेश्चन आहेत 5वा आणि 6वा, त्याच्यातला फक्त मी बेस लाईन सांगणार. ठीक आहे, काय करायचं आहे ते सांगणार. बाकी 2 तुम्हाला होमवर्कच असेल. ठीक आहे, मग त्याच्यानंतर स्टॉप करतो मी.
बघा आता क्वेश्चन नंबर 5 आणि 6 मी डायरेक्ट सांगतो, फक्त थोडंसं सिम्प्लिफाय करून देतो, बाकीचं तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे, बघा व्हॅल्यू फाइंड आउट करून देतो दोघांची. हा ठीक आहे, चला बघा इथे 4m + 6n = 54 आहे. इथं काय आहे, 4m आहे आणि n आहे. m आणि n च्या फॉर्म मध्ये इक्वेशन आहे. सो म्हणून ह्याच्यात काही जास्त चेंजेस होणार नाहीये तरी. ठीक आहे, काय काय चेंजेस होईल ते बघा, स्लाइटली चेंजेस. इथं काय येणार, a1 ची व्हॅल्यू 4च येणार, बरोबर. b1 ची व्हॅल्यू काय येणार, 6 येणार. काही चेंजेस करायचं नाही, फक्त खाली जे आहे ते एकदम म्हणजे नाही का स्लाइटली त्याचे तिथे चेंज करावं लागेल. इथं काय येणार, c1 ची व्हॅल्यू किती येणार, 54. ओके ना, a2 ची व्हॅल्यू काय येणार 3 आणि b2 ची व्हॅल्यू दॅट इज 2 आणि c2 ची व्हॅल्यू 28. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही d काढणार तरी तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही dx काढणार पण इथे dx नाही येणार, कारण इक्वेशन m आणि n च्या फॉर्म मध्ये आहे ना, सो dm येणार, पण फॉर्म्युला तोच असणार. ठीक आहे, dm काढणार त्यावेळेस फॉर्म्युला तोच असणार. ओके, ज्यावेळेस तुम्ही dy काढणार पण इथं y असेल का, नाही, इथं dn असणार. काय असणार, इथे येणार dn. ओके, हे चेंजेस करायचे आणि फॉर्म्युला सेम जसं यूज केलंय तसंच असणार. ठीक आहे, याच्यात काही चेंजेस नाही करायचं. बाय क्रॅमर्स रूल. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय करणार, x इक्वल टू लिहायची गरज नाहीये, इथं काय लिहिणार, m इक्वल टू लिहायचं, m इक्वल टू dm/d. ठीक आहे, dm/d. त्याच्यानंतर n काढायचं आहे, dn/d. ठीक आहे, असे फॉर्म्युले यूज करायचे. जसं इथं समजा इथं x आणि z आलं तर इथं x आणि z यूज करायचं. ठीक आहे, म्हणजे व्हेरिएबल जसे चेंज होतील तसं तसं इथं चेंज करायचे फक्त स्लाइटली, पण फॉर्म्युले मात्र तेच राहतील. ओके, नाव इथं बघा, हे इक्वेशन मधून तुम्ही a1 b1 c1 सांगू शकता, पण ह्या इक्वेशन मध्ये dy/2 आहे, dy/2 आहे. सो ह्या इक्वेशनला पहिला मल्टिप्लाय करा. इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय बाय 2 ने करतो. ठीक आहे, कारण dy/2 किती आहे, dy/2 आहे. सो ह्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करतो, मग मला इथं जाईल ना सॉल्व्ह करायला. सो इथे येणार 2x, बघा 2 ने मल्टिप्लाय करतोय, सो मायनस ह्याला बघा y/2 आहे, मल्टिप्लाय बाय 2 करतोय. सो 2 गेट कॅन्सल, सो फक्त -y राहणार. काय राहणार, -y. ओके, इक्वल टू 2 ने मल्टिप्लाय करतोय ह्याला, सो 2 गेट कॅन्सल, सो 1 राहणार. सो इथे येणार 1. सो हे इक्वेशन झालं 3. ओके, मग ह्याचे कोइफिशियंट आणि हे इक्वेशन यूज करायचं. ओके, म्हणजे a1 ची व्हॅल्यू 2, b1 ची व्हॅल्यू 3, c1 ची व्हॅल्यू 2. सो इथं a2 ची व्हॅल्यू काय येणार, a2 ची व्हॅल्यू येणार 2, b2 ची व्हॅल्यू काय येणार, y चा कोइफिशियंट किती, काहीच नाही, म्हणजे इथं 1 असतो. सो -1 आणि c1 ची व्हॅल्यू काय येणार, दॅट इज 1. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला ह्या मेथडने सॉल्व्ह करावा लागेल. ठीक आहे, म्हणजे हे सॉल्व्ह करताना व्यवस्थित करा, कारण इथं बघा फ्रॅक्शन नंबर मी काढून टाकलाय. ठीक आहे, फ्रॅक्शन नंबर जो होता त्याला असं सॉल्व्ह करायचं, म्हणजे मल्टिप्लाय करायचंय. जर समजा इथं 4 आणि 4 असेल तर ह्या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करायचं. जर असं असेल 3/4 आहे आणि इथं समजा असं असेल, 9y/2 आहे इक्वल टू 1/2 आहे. ठीक आहे, जर असं इक्वेशन असेल त्यावेळेस डिवाइड बाय कोणाची व्हॅल्यू मोठी जास्त, 4 ची. सो ह्या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, असं असतं हे. समजलं का? मग आता हे 2 आन्सर तुम्ही मला लवकरात लवकर ग्रुपवर सेंड करा आणि अभ्यास लवकरात लवकर दाखवा, तिथे वेळ लावू नका. ठीक आहे, काय काय जण मला एकदम दुसऱ्या दिवशी दाखवतात लेक्चर चालू असताना, तसं करू नका. रेग्युलर स्टडी करा, ते तुमचाच फायदा आहे. ठीक आहे, तोपर्यंत बाय बाय.